अतिशय जोखमीची अशी ही मोहीम असते आणि या मोहिमेमध्ये आमचे कोकणातले ब्युरो चीफ दिनेश केळुस्कर सुद्धा सहभागी झालेले होते आणि कशा पद्धतीने पथक हे मोहीम राबवतंय हे ते बघतायत। बघूया कशी राबवण्यात आली ही मोहीम। बघतो आहोत आपण निवजे जवळच्या जंगलात हत्ती पकड मोहिमेतला हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्याच दिवशी 3:45 वाजता बरोबर या हत्तीला ट्रँक्युलाइज केलेला आहे आणि इथे आपण बघतो हे हत्तीचे सगळे माहूत आहेत आणि या हत्तीला पुन्हा बांधून इथे जे 4 प्रशिक्षित हत्ती आहेत त्यांना घेऊन सोबत या हत्तीला आंबेरीच्या तळाजवळ नेलं जाणार आहे। खरं तर आपण बघतो की ही जी मोहीम आहे ही सलग हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा हत्ती पकडण्यात या सगळ्या पथकाला यश आलेलं आहे। कर्नाटकचं हे पथक आहे माहुतांचं आणि प्रशिक्षित हत्तींचं आणि एवढं एक प्रतिकूल परिस्थितीत काम करतायत। दुसरीकडे सिंधुदुर्ग वन विभागाचे म्हणजे ह्या मोहिमेसाठी जो निधी आवश्यक होता तो काही अद्याप प्राप्त झालेला नाही आहे। केंद्र सरकारचे 39 लाख त्याच्यापैकी एकही रुपया आलेला नाही। महाराष्ट्र शासनाचे 30 लाख त्याच्यापैकी एकही रुपया आलेला नाही। जिल्हा निधीचे केवळ 15 लाखावर चाललेला आहे। वन विभागाचे अधिकारी त्यांचे संबंध आणि आसपासचे ग्रामस्थ त्यांना मदत करणार आहे त्याच्यावर ही मोहीम चाललेली आहे। आता तरी वनमंत्र्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे। यांना इथे जर वनमंत्र्यांना इथे ह्या डॉक्टरांना किंवा इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जर डोंगर उतरायचा असेल रात्री मोबाईलच्या बॅटरीवर उजेडात उतरावं लागतं अशी परिस्थिती आहे। काल या एका हत्तीला असंच उतरावं लागलं या सगळ्या डॉक्टरांना घेऊन आणि त्यामुळे ही सगळी प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम राबवली जाते आणि याचा काहीतरी विचार शासनाने केला पाहिजे। या हत्तीला आता आंबेरीच्या तळावर नेलं जाईल आणि मग हे 2 हत्ती आहेत आणखीन एक हत्ती पकडायचं शिल्लक आहे। या तिन्ही हत्तींना तिथे प्रशिक्षण दिलं जाईल परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा सरकारला जाग येईल का हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुस्कर, IBN लोकमत स्कर।